हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी येत नाही सर, मी काय करू, मला इंग्रजी येत नाही. मग सर बाळा, हा उपाय कर, 100% इंग्रजी बोलता येईल. मग काय उपाय सर? आता पहा, मी उपाय सांगणार आहे आणि त्या तो उपाय तुम्ही जर ते आलो म्हणा, तुम्ही 100% इंग्रजी बोलू शकता. आता पहा, काल मी सहज गावामध्ये चक्कर मारत होतो. एक म्हातारा चिकाळ असं, मग त्याला राग आला बाहेर. त्या पोरला म्हणला, ए बाळा, त्या पोरीच्या मग काय फिरायला तू? ते म्हणला, मग काय करू सर? अरे ते म्हणले, म्हातारा काय म्हणलं, बाबा पोरीच्या मागं फिरू नको, त्या पोरीचा बाप त्या मागं फिरला पाहिजे. बाबा माझ्या पोरी संग लग्न कर. म्हणजे सर, हाऊ इट इज पॉसिबल? हे शक्य सर कसं आहे की जेव्हा तुम्हाला तुमच्यामधली जी पात्रता आहे ती पात्रता तुम्हाला कळाली पाहिजे. म्हणजे पात्रता म्हणजे आपोआप इतकं सर? नो, नथिंग इज. या जगामध्ये काही असं अशक्य काहीच नाही, सर्व शक्य आहे. पात्रता सुद्धा आपल्याला मिळवता येते, परंतु त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अगोदर इंग्रजी भाषा आली पाहिजे. मग सर, इंग्रजी भाषा आली तर तुम्हाला कोणत्याही मोठमोठ्या क्षेत्रामध्ये कोणताही जॉब म्हणा, कोणतेही तुम्हाला माहिती म्हणजे जॉब भेटेल किंवा तुम्ही स्वतःची सुद्धा कंपनी स्थापन करू शकता. मग सर, त्यासाठी आपल्याला इंग्रजी येणं फार होतं. मग इंग्रजी येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सुरुवातीला फर्स्ट ऑफ ऑल, माय डिअर स्टुडंट्स, लिसन केअरफुली अँड यूज दिस. ते वापर करा. काय? सेंटेन्स. डेली यूज सेंटेन्स तुम्ही काय करा, ठीक आहे. तुम्हाला इंग्रजीचं कानामात्रा कळत नाही, ठीक आहे, एबीसी कळत नाही समजा, तर ऐकून ऐकून तुम्ही सुरुवात इथून करू शकता ना सर. मग त्याला काय करावं लागेल सर? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये मित्रांनो, कुणी असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण सराव केल्याशिवाय काही होऊ शकत नाही. एक साधं उदाहरण घेतो, कुंभाराचा मुलगा जेव्हा तो त्याचे वडील गाडगे बनवतात ना, तेव्हा ते लेकरू पाहते ना, मग कसं ते चिखल तोडायला शिकते, हळूहळू ते माठ बनवायला शिकते, ते भांडे बनवायला शिकते का नाही सर? हे काय आहे शक्य? कारण तो त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करतो. आता मी साधं उदाहरण सांगतो. माझ्या घरची कोणतीही वस्तू असो, इलेक्ट्रिक असो, कोणती कुकर, मिक्सर, छोट्या छोट्या गोष्टी असतील ना, फ्यूज गेला तर आम्ही लाईनमॅनला बोलत नाही, मी स्वतः फ्यूज टाकू शकतो. सर काय? कारण जेव्हा एखादा समोरचा व्यक्ती कृती करत असतो, त्या कृतीचं आपण निरीक्षण करून तशी कला आपण अवगत केली पाहिजे. मग सर, इंग्रजी मला येत होतं का? मी 10वीला सांगतो, बऱ्याच वेळी सांगत होतो, मला 10वीला सुद्धा बरोबर इंग्रजी येत नव्हती. मला 40-45 मार्क होते 10वी इंग्रजीमध्ये. मग सर, हे एवढी मी तुमच्या समोर आता एवढी फ्लुएंटली इंग्लिश का बोलू शकतो? प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाहीत तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला इंग्रजी येणार नाही. चला तर सुरुवात करूया. इतका काय करतो, सुरुवातच गेली, पण त्याचा आपण सुरुवातीला प्रस्तावना घेतली. पहा, 100% इंग्रजी तुम्हाला बोलायचं असेल मित्रांनो, तर हे दररोज तुम्हाला असे वाक्य बोलावे लागतील. मी जवळपास 5-50 वाक्य लिहिलं, आणि प्रत्येक वाक्याचा तुम्हाला मी मराठीमध्ये सुद्धा अर्थ सांगणार आहे. म्हणजे काय होईल की सर कशाला काय म्हणली हे तुम्हाला लक्षात येईल. पण एक करायचं मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. बरं, ते करण्यापूर्वीच तुम्हाला जेव्हा मी माझं एखादं वाक्य म्हणतो तसं तुम्हाला त्याचं माझ्या मागं म्हणायचं आहे आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, हे 5-50 वाक्य मी लिहिलेत, त्या सर्व वाक्याची तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस मी करून घेणार आहे. तुम्ही काय करायचं मित्रांनो, तुम्हाला फक्त माझ्या पाठीमागं म्हणायचं आहे. पहा, पहिला शब्द आहे हाऊ आर यू. हाऊ आर यू. हाऊ आर यू म्हणजे काय? तुम्ही कसे आहात? आता माझा छोटा एक भाचा होता, छोटा हो, पहिले राहते, त्याची धोंडे जेवण होतं काय त्या दिवशी, पाहुणे आली, म्हणते हाऊ आर यू. अंकलला म्हणते हाऊ आर यू, आंटीला म्हणते हाऊ आर यू, सगळ्यालाच पाहुणे आली हाऊ आर यू. एक म्हणते सर आय एम फाईन, आय एम फाईन. म्हणजे पहा, छोट्या बालकाला सुद्धा आपण तसा दोष छोटा सांगितलं. बघा काय काय म्हणलं, हाऊ आर यू म्हणून प्रत्येकाला. प्रत्येक जण म्हणतं हाऊ आर यू म्हणलं तर बाबा हे घे 100 रुपये. तुम्हाला विचारलं ना हाऊ आर यू, 100 बक्षीस लेखलं छोट्या पहिलीच. बा ताकद काय? मग ते काय म्हणले, आय एम फाईन, आम्ही चांगले आहोत, आम्ही. लक्षात आलं? पुढचं आहे व्हॉट इज युअर नेम. मग काय म्हणे, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय? आता मी सांगतो, माय नेम इज सुरेश. तुम्ही तुमचं नाव कमेंट मध्ये सांगा मला. व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे? पुढचा प्रश्न, माय नेम इज सुरेश. आता मी सांगितलं माय नेम इज सुरेश. वेअर आर यू गोईंग, तू कुठे जास्त आहे? आता प्रत्येकाचं वेगळे उत्तर हो. आता एखादा मुलगा आहे, तो बोले सर आय एम गोइंग टू स्कूल. एखादा कर्मचारी असेल, आय एम गोइंग टू द ऑफिस. एखादा डॉक्टर असेल, आय एम गोइंग टू द हॉस्पिटल. एखादा शेतकरी असेल, आय एम गोइंग टू द फार्म. म्हणजे एकाच पहा,
एकाच प्रश्नावरती अनेक उत्तरं येऊ शकतात, लक्षात ठेवा. पुढचा आहे आय एम गोइंग टू स्कूल. मी आता विद्यार्थी म्हणला, मी काय म्हणतो, मी शाळेत जात आहे. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करताय बाळा. आता आय एम टीचिंग, तुम्ही काय करतात, यू आर लिसनिंग, तुम्ही ऐकत आहात, बरोबर आहे. माय वाईफ इज कुकिंग, माझी बायको स्वयंपाक करताय. माय बॉय इज स्टडिंग, माझा मुलगा अभ्यास करताय. माय लिटल बॉय इज प्लेइंग ऑन द ग्राउंड, माझा मुलगा मैदानावर खेळतो. म्हणजे कितीतरी त्या ठिकाणी असे वाक्य होतात मित्रांनो. तुम्हाला 50 पासून जवळपास आता ऐकता ऐकता तुम्ही सहज म्हणजे 5 फट म्हणजे 2-250 तुम्ही वाक्य ऐकून जासाल, लक्षात ठेवा. आय एम स्टडिंग, मी अभ्यास करतो. आता सांगितलं आय एम व्हॉट आर यू डुइंग म्हणलं, कितीतरी कामं करतात ना, ते 10 कामं विद्यार्थी आमचे सहज सांगू शकतात. पुढचं आहे प्लीज हेल्प मी, मला मदत करा, कृपया मला मदत करा. प्लीज हेल्प मी, मला मदत करा. स्वयंपाकामध्ये आई म्हणते बाळा, अरे छोटे इकडे माय, पोरला म्हणत नाही ती, पोरीला म्हणते इकडे घरी काय रेणू, काय जे नाव असत ते, साक्षी, माझ्या मुले लहान लेकर राहतात ते, साक्षी इकडे बेटा, प्लीज गिव्ह मी वॉटर, मला पाणी दे. म्हणजे आई स्वयंपाक करत असते, आईचा हात पिठानं हात भरलेला असतो, तेव्हा आई काय म्हणते, साक्षी इकडे मला पाणी दे, प्लीज गिव्ह मी वॉटर, कृपया मला पाणी दे. नंतर काय म्हणते थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. म्हणून जायचं छोटं बाळ असेल तरी त्याला थँक्यू म्हणायला शिका. आता एखाद्या लहान बाळानं पाणी दिलं ना, त्यामुळे थँक्यू बेटा असं म्हणलं तर एकदम खुश होतोय. अरे बा माझ्या बाबानं मामानं कुठेतरी मला थँक्यू म्हणलेलं आहे. नंतर वेलकम, स्वागत आहे. घरावरती असो किंवा लग्न असेल आहे का नाही, लग्न कार्य कुठं असेल, कोणत्या कार्यक्रम असेल ते वेलकम लिहिले असते. आणि तुम्ही बँकेत जा, बँकेमध्ये वेलकम असतं लिहिलं असतं कोणत्या ऑफिसमध्ये, आणि जाताना पाहतो तर इथं वरलेलं असते, ज्या गेट मधून बाहेर जाऊन त्या वरलेलं असते थँक्यू. थँक्यू म्हणजे धन्यवाद. कशाबद्दल, तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जाताना असं लिहिलं असतं थँक्यू. पुढे पहा आय अंडरस्टँड, म्हणजे मला समजले. डू यू अंडरस्टँड सर, डू यू अंडरस्टँड बेटा, तुला समजलं का बाळा, ते म्हणतो हो सर, येस येस आय अंडरस्टँड, हो मला समजलं. आय डोंट अंडरस्टँड, एखाद्या मुलाला नाही समजलं काय म्हणायचं, आय डोंट अंडरस्टँड किंवा आय डोंट अंडरस्टँड, मला समजलं नाही. मग काय म्हणतो, कॅन यू रिपीट, ते तुम्ही मला पुन्हा सांगू शकता का, तुम्ही ते रिपीट करू शकता, कॅन यू रिपीट. मग स्पीक स्लोली, हळू बोला. स्पीक स्लोली, मोठमोठ्या बोलू नका, हळू बोला. स्पीक स्लोली, हळू बोला. नंतर व्हॉट टाइम इज इट, किती वाजले आता, व्हॉट टाइम इज इट, व्हॉट टाइम इज इट. आपण म्हणतो किती वाजले हो मामा, किती वाजले सांगा बरं. आमचे माझ्याकडे मोबाईल नाही, घडी आहे, किती वाजले मग सांगता येईल. मग काय म्हणतात, व्हॉट टाइम इज इट, किती वाजले आहेत. पुढे आहे इट इज 10 o'clock, इट इज 10. आता पहा आता किती वाजले पहा, इट इज 8 o'clock आहे का नाही. आता काय म्हणतो आपण, इथे सांगितलंय आता 10 वाजले आहेत. आय एम हंग्री बापा, आताच माझा मुलगा म्हणला मम्मी 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 आय एम हंग्री, मला भूक लागली आहे. आय एम थर्स्टी, थर्स्टी म्हणजे काय, थरस्टी नाही, थर्स्टी. प्लीज लिसन केअरफुली अँड स्पीक विथ मी, काळजीपूर्वक ऐका आणि माझ्यासोबत म्हणा. आय एम थर्स्टी, मला तहान लागली आहे. मला तहान लागली एवढंच म्हणा. लेट्स गो, चला जाऊया. लेट्स गो टू स्कूल, चला आपण शाळेत जाऊया. किती सोपं आहे रे, असं म्हणा तुम्ही. कम हिअर, इकडे ये. गो देअर, तिकडे जा. बरं लक्ष, कम हिअर, इकडे ये. गो देअर, तिकडे जा. इथं कम हिअर लिहिलं, मी गो देअर लिहिलं नाही. सिट डाऊन, खाली बसा. स्टँड अप, उभे राहा. सिट डाऊन, खाली बसा. स्टँड अप, उभे राहा. पहा, जेव्हा मी क्लास घेतो ना, क्लासमध्ये आपण गेलो ना, तर सुरुवातीला मुलांना स्टँड अप, उभे राहा. सिट डाऊन, खाली बसा. 2-3 केलं मग सर किती वेळ म्हणता असं, अरे थोडं प्रॅक्टिस होती, एक्झरसाईज होते. एक्झरसाइज कॅन बूस्ट युअर मेंटल अँड फिजिकल हेल्थ. पहा मी काय म्हणतो, व्यायाम केल्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, म्हणून दररोज व्यायाम केला पाहिजे. लक्षात ठेवा. ओपन द डोअर, दरवाजा उघडा. क्लोज नाही, काय म्हणलं मी, ओपन द डोअर, दरवाजा उघडा. क्लोज द डोअर, दरवाजा बंद करा. क्लोज द विंडो, खिडकी बंद करा. ओपन द विंडो, खिडकी उघडा. स्विच ऑन द फॅन, पंखा चालू करा. स्विच ऑफ द फॅन, पंखा बंद करा. इथे लिहिलं आहे ते, वेट फॉर मी, माझी वाट पहा. वेट फॉर मी, आय एम कमिंग. हॅलो स्टुडंट्स, वेट फॉर मी. बघा विद्यार्थी मित्रांनो, वेट फॉर मी म्हणजे माझी वाट बघा. पुढचा आहे आय एम बिझी, मी व्यस्त आहे.
आय एम बिझी ॲट नाऊ. आपण एखादी काय करतो, एखादी गाडी चालवतो ना ट्रेन, तर आपण एखाद्याचा फोन येतो, मग तो पटकन किंवा आपण मीटिंग मध्ये असतो, मीटिंग मध्ये फोन आला तर आपण मेसेज करतो आय एम बिझी, आहे का नाही, मी व्यस्त आहे. नंतर आय एम किंवा म्हणतो आय एम इन मीटिंग. असे तुम्ही पहा, तुम्हाला जर एखाद्याचा फोन उचलायचा नाही ना, तेव्हा ते 2-4 ऑप्शन येतात, ते तुम्ही चेक करा. आय एम फ्री नाऊ, आता मी मोकळा आहे, ठीक आहे ना. तुमचा फोन आला ना, तर एखाद्या व्हॉट्सअपवर चॅटिंग करतो ना, आय एम बिझी म्हणतो किंवा आय एम फ्री असं बोलतो. नंतर व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय पाहिजे, व्हॉट डू यू वॉन्ट, आय वॉन्ट मँगो, आय वॉन्ट मँगो, मला आंबा पाहिजे आता उन्हाळ्याच्या दिवसात ना. व्हॉट डू यू वॉन्ट बाळा, म्हणतो बाळा व्हॉट डू यू वॉन्ट, ते म्हणते आय वॉन्ट मँगो. नंतर आहे आय वॉन्ट सम वॉटर, तर इथं मँगो लिहिलं नाही मी, पण आय वॉन्ट सम वॉटर. बिचार बाहेरून खेळून आलं, त्याला म्हणतो काय पाहिजे बाळा तुला, सर आय वॉन्ट वॉटर, किंवा म्हणेल आय वॉन्ट वॉटर. व्हॉट डू यू लाईक, तुला काय आवडते, आय लाईक मँगो. असं हे वाक्य आपण घेऊ शकतो. डू यू लाईक इट, डू यू लाईक इट, तुला हे आवडतं का, ते म्हणजे सर येस 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 आय लाईक इट, प्लीज गिव्ह मी, प्लीज गिव्ह मी. काय म्हणते सर, प्लीज गिव्ह मी, तुला कोणतं शिकलं मला असं म्हणायचं इंग्लिश मध्ये, सर मी इंग्लिश शिकलं मला. पुढे पहा, येस आय लाईक इट, येस आय लाईक इट, मला हो आवडतं. नो आय डोंट लाईक इट, आता एखादं बोल का सर मला आवडत नाही, नो 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 आय डोंट लाईक इट, मला हे आवडत नाही. मग तुला काय पाहिजे, सर आय लाईक पायनॅपल ज्यूस, आय लाईक शुगर केन ज्यूस. कितीतरी वाक्य आय लाईक वरचे माझ्या विद्यार्थ्यांना सांगितले, तर मित्रांनो 200 वाक्य येईल, 200 वाक्य आय लाईक काय म्हणत, ते काय काय म्हणतात आणि काय काय लिहितात ते त्यालाच म्हणतात, पण खरंच लिहितात 100% बरोबर. पुढल्या दॅट्स राईट, ते बरोबर आहे. पुढे दॅट्स रॉंग, ते चूक आहे. दॅट्स राईट, दॅट्स रॉंग. पुढे डोंट वरी, काळजी करू नका, डोंट वरी, डोंट केअर, आहे का नाही, इंग्लिश गुरु इज हिअर, डोंट केअर, इंग्लिश गुरु इज हिअर. बी केअरफुल, काळजीपूर्वक, सावधान, आहे का नाही, बी केअरफुल, सावधान राहा. सी यू लेटर, पुन्हा नंतर भेटूया. पुढे गुड मॉर्निंग, आता हे सर्व सोपं आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर. एक लहान मुलगा पहिलीच शाळेत आलं, इनफिन केले स्टाईट, काय लावली मस्त, गुड फीड राहते दप्तर पाठीवर छोट, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम. अहो प्रत्येकाला भेटलं गुड मॉर्निंग स्टुडंट, नाही स्टुडंट नाही हो, गुड मॉर्निंगच्या जवळच्या आजी आजोबा कोणाला कुठले म्हणते गुड मॉर्निंग, म्हणजे गुड मॉर्निंग म्हणजे शुभ प्रभात. नंतर गुड आफ्टरनून, शुभ दुपार, दुपार झाली पहा. 12च्या नंतर 12 वाजेपर्यंत गुड मॉर्निंग असते, 12च्या अगोदर, 12च्या नंतर गुड आफ्टरनून. राहुल गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. राहुल आलं, गुड इव्हिनिंग म्हणजे काय, शुभ संध्याकाळ. नंतर आहे गुड नाईट, गुड नाईट म्हणजे काय, शुभ रात्री, आहे का नाही, गुड नाईट आपण अरे वा. नंतर आहे एव्हरीथिंग इज फाईन, सर्व काही ठीक आहे, एव्हरीथिंग इज फाईन. पुढचं आहे आय एम टायर्ड, आता मी थकलो आहे, काय म्हणतो मग, आय एम टायर्ड. पुढचं आहे टेक रेस्ट, विश्रांती घ्या. नंतर घ्या हरिअप, घाई करा, लवकर लवकर, हरिअप हरिअप, आपल्या रेल्वेचा टाइम झालाय, सर्वांनी घाई करा बरं, आता रेल्वेचा टाइम झालाय. रेल्वे कोणासाठी थांबत नाही, वेळेवर गेलं तर रेल्वे सापडेल नाही, एका मिनिटानं जाते रेल्वे हो. एकदा असं झालं पहा, मी रेल्वेच्या स्टेशन गेट पर्यंत गेले, आपल्या कुठं स्टेशनच्या असं एकदम ही भिंत, आणि तो चलली निघाली रेल्वे, गेली रेल्वे. का, कारण वेळेचं बंधन पाळणं आपल्याला फार महत्वाचं असतं रेल्वेमध्ये. पुढे आहे जस्ट अ मिनिट, फक्त 1 मिनिट. नंतर आहे आय अग्री विथ यू, मी तुमच्याशी सहमत आहे. नंतर आय डोंट अग्री, मी सहमत नाही. सर तुम्ही माझ्यासोबत एखाद्या गोष्टी सहमत नसतो ना, मला एखादा विचार कोणाचा नाही आवडला, तर मी अग्री आहे असं आपण म्हणतो, आय डोंट अग्री. नंतर आहे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, काय मग हे फार महत्वाचं, कोणतं हे 5-50 वाक्य जे मी लिहिले का, हे तुमच्यासाठी फार महत्व, हे फार महत्व, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मित्रांनो तुम्हाला पण असे नवीन नवीन वाक्य घेऊन आलं पाहिजे, एकाच वाक्यापासून आपण डू यू काय, आय वॉन्ट सम वॉटर, आय वॉन्ट वरचे किती वाक्य होतात, 5-50 तुम्ही करू शकता ना. आय वॉन्ट मँगो, आय वॉन्ट ज्यूस, आय वॉन्ट काय काय काय, आय वॉन्ट पेन, आय वॉन्ट नोटबुक, आय वॉन्ट बुक, काहीतरी होते, सगळ्या वस्तूची नाव असतात. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला असे दररोजचे
50 तर होणार नाही, तुम्हाला कमीत कमी 10 तरी करा, कमीत कमी 10 वाक्य रोजचे डेली नवे करा, नवीन लिहा. एक नोटबुक करा. तुम्ही पालक असतील तुमच्या छोट्या बाळासाठी एक वही घ्या, असं म्हणून रजिस्टर घ्या. रोजचे 10 वाक्य लिहा. आय लाईक वरचे 10 लिहायचे, आय वॉन्ट वरचे 10 लिहा. रोज रोज 10 घ्या, त्याची प्रॅक्टिस करा, त्याचा अर्थ समजून सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.